आता बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात। मराठवाड्यातील 1,25,000 लाडक्या बहिणींचा लाभ थांबवण्याची शिफारस आता करण्यात आली आहे। मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये 65 वर्षांवरील 1,33,335 लाडक्या बहिणींचे अर्ज तपासण्यात आले। एकाच घरामध्ये 2 किंवा त्यापेक्षा अधिक लाभार्थी असलेले 4,09,072 अर्ज तपासण्यात आलेत। यामध्ये 65 वर्षांपेक्षा जास्त असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या 40,228 महिलांना अपात्र करण्याची शिफारस आता करण्यात आली आहे। तर एकाच कुटुंबातील 2 किंवा त्यापेक्षा अधिक महिलांनी लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतला असून तपासांती 84,709 लाडक्या बहिणींना अपात्र करण्यासंदर्भातली माहिती शासनाला कळवण्यात आली आहे। 65 वर्षांवरील लाभार्थी महिलांनी खोटी कागदपत्र तयार करून लाभ घेतल्याचे उघड झालंय। नाही आहे तुम्हाला पेमेंट 2 महिने झाले। काय सांगितलं यांनी? ते राशन कार्डचं सांगितलं त्यांनी। राशन कार्डवर 2 पेक्षा अधिक आहे। ताई तुमचं कधीपासून बंद आहे? 2 महिन्यापासून सर बंद आहे। तुमचं जून पासून काय 3 महिन्याचे, कारण की माझं आणि माझ्या आईचं एकच राशन कार्डावरती होतं, तर त्यामुळे पैसे येणार नाही म्हणे। हे सध्या त्यांचं ते 80% महिला त्यांनी चेक केल्या आहेत, त्याच्यामुळे पैसे आता काही काहींचे आलेत पण आमचे नाही आले, त्याच्यामुळे आम्ही ते चेक करायला आलोय। काही जणांचं आरटीओ डाटा निघलेला आहे, मोबाईल नंबर त्यांच्या आरटीओ लिंक असल्यामुळं काही आरटीआय पण भरतात, त्यासुद्धा लाभार्थी आहेत बरेचसे। 2 महिन्यापासून ज्यांचे पैसे नाही आहेत त्यांना लाभ न झाल्यामुळे ते आमच्याकडे येत आहेत। तुम्ही काय सूचना करताय? आता त्यांना जवळपास जे अंगणवाडी असतात त्यांच्या शेजारी, त्या अंगणवाडीला जाऊन त्यांना भेट द्यायला लावतो, त्यांचे डॉक्युमेंट सगळे घेऊन त्यांना जे कारण आहे, ज्या कारणामुळे त्यांना पैसे येत नाही आहे ते सविस्तर त्यांना सांगतो आणि त्यांना काय पुढे करता येईल त्या उपाययोजना त्यांना सांगून पुढे त्यांना लाभ चालू होईल सांगतो त्यांना।